नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. आखाती युद्धाचा भारतातील बांधकाम व्यवसायावर प्रतिकूल परिणाम. युद्धामुळे बांधकाम साहित्य आणि सदनिकांच्या किमतीत 10% वाढ. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या शंभू गर्जना या महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद. स्टार प्रवाह वाहिनीवरील संगीत रियालिटी शोमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या शुभ्रा खाडेची कोल्हापुरात काढण्यात आली भव्य मिरवणूक. ऊसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील मरळी इथल्या भिकाजी पाटीलला स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक. 2.5 लाखांचा 25 किलो गांजा जप्त. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबवर मात करून पाटाकडील संघानं केला उपांत्य फेरीत प्रवेश. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती युद्धाला 2 महिने होत आले असून या युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झालाय. भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर सुद्धा याचा प्रतिकूल परिणाम दिसून आलाय. युद्धामुळे या क्षेत्रातील कच्च्या मालासह सदनिकांच्या किमतीत जवळपास 10% वाढ झाली आहे. आखाती युद्धाला आता 2 महिने होत आहेत. आखाती युद्धाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळाले. अनेक क्षेत्रांना याचा फटका बसलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे डांबर आणि इतर बांधकाम साहित्यांच्या किमती वाढलेत. त्याचा मोठा परिणाम शहरातील विकास कामांवर होतोय. शिवाय सदनिकांच्या खरेदीत सुद्धा घट झाल्याचं दिसून येतंय. बांधकामासाठी लागणारं स्टील, सिमेंट यांच्या किमती युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास 10% वाढलेत. त्यामुळं सदनिकांच्या सुद्धा किमती वाढलेत. स्टीलची किंमत साधारण 55 ते 60 रुपये प्रति किलो आहे, तर सिमेंटचा दर 320 ते 325 प्रति पोता आहे. सिमेंटमध्ये मागील काही दिवसात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कच्च्या मालासह सदनिकांच्या किमतीत जवळपास 10% वाढ झाल्याचं दिसून येतंय. यामध्ये खडी, क्रशरचा दर स्थिर असल्यानं समाधानाची बाब मानली जातीये. एकंदरीत बांधकाम क्षेत्रातील वाढलेल्या किमतींमुळं ग्राहक सध्या वेट अँड वॉचची भूमिका करतायत. किमती कमी होतील असा अंदाज बांधून सदनिका खरेदी पुढे ढकलण्यात येत आहेत. आज आईबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, मातृदिन. आज सर्वत्र मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातृदिन हा फक्त मानव जातीपुरताच नव्हे तर सर्वच प्राण्यांमध्ये देखील पाहायला मिळतो. मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांमध्ये देखील मातृत्वाची ही गाथा पाहायला मिळते. आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं आम्ही प्राण्यांमधील मातृत्वाचे काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केलाय. आई या शब्दातच सारं जग सामावलंय. मरणासाठी आपल्याकडं अनेक पर्याय असले तरी जन्मासाठी आपल्याला आईशिवाय पर्याय नाही. आई म्हणजे मायेचा अथांग सागर. आपल्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभी राहणारी आई म्हणजे मातृत्वाचा जणू आधारच आहे. आजच्या धावपळीच्या युगात आई कितीही थकली असली तरी मुलाच्या एका हसण्यावर ती तिचं दुःख विसरून पुन्हा नवी ऊर्जा घेऊन कुटुंबासाठी झटत असते. आज आईबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, मातृदिन. आज सर्वत्र मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या मोबाईल स्टेटसला आईचा फोटो ठेवून आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याचं चित्र आज सर्वत्र पाहायला मिळालं. मात्र मातृदिन हा फक्त मानव जातीपुरताच नव्हे तर सर्वच प्राण्यांमध्ये देखील पाहायला मिळतो. मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांमध्ये देखील मातृत्वाची ही गाथा पाहायला मिळते. आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं आम्ही प्राण्यांमधील हे मातृत्वाचे काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केलाय.
आज मातृदिनानिमित्त व्हायरल झालेल्या व्हिडिओनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. वासरू जाताना आई म्हणून गायीची झालेली तळमळ अंतःकरणाला भिडणारी आहे. इथं पिलासाठी माकडाची चाललेली धडपड मातृत्व अधोरेखित करते. तसंच पक्ष्यांचं घरट्यातील पिलांवर असणारं लक्ष मातृत्वाची साक्ष देतं. प्राण्यांच्या मध्ये बघायला मिळणारं हे मातृत्व खऱ्या अर्थाने मनाला एक सुखद आनंद देणारं आहे, पण त्याचबरोबर आत्मचिंतन करायला लावणारं देखील आहे. कारण आई जर वृद्धाश्रमात असेल तर तिचं मातृत्व पोरकं झाल्याची भावना नक्कीच निर्माण होत असते. आणि म्हणून आईला आईचा दर्जा देऊन आपण तिच्या मातृत्वाचा सन्मान करायला हवा. चला तर मग आजच्या या मातृदिनी तोच संकल्प करूया. आजच्या या खास मातृदिनी सर्व मातांना आमचा मानाचा मुजरा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या शंभू गर्जना या महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाटकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून साकारलेलं शंभू गर्जना हे महानाट्य मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाच्या प्रेरणादायी जीवनगाथेवर हे महानाट्य आधारित असून याचं उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी कर्नल रणजित नलवडे, सिद्धी देशमुख, प्राध्यापक शिवाजी सावंत, रणजित शिर्के, उद्योजक रौनक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. नाटकात जिवंतपणा आणण्यासाठी भव्य दिव्य सेट उभारण्यात आलाय. यासह शाही लवाजमा, घोडे, उंट यांचा सुद्धा वापर करण्यात आलाय. याच्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचं प्रभावी चित्रण या महानाट्यातून करण्यात आलंय. बालपणापासून राज्यकारभार चालवणं ते मृत्यूपर्यंतचा सर्व इतिहास यामध्ये दाखवण्यात आलाय. याचं दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केलं असून हर्षल सुर्वे यांनी संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. यामधील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. इतनी गर्मी है तो कुश्ती खेलेंगे क्या? हमें मालूम है तुम्हें कुश्ती अच्छी तरह आती है और शिकार भी करते हो तुम, वो भी शेर का. पक्षक वाघांना मारावंच लागतं आम्हा शिकाऱ्यांना, नाही ते मग. ठीक है लेकिन संभा जवाब नहीं दिया तुमने हमारे सवाल का. कुश्ती खेलोगे हमारे इस चेले के साथ? जी जरूर तुम्ही, पण आधी फक्त बरोबरच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरच जाऊ म्हणतो. तुमचा शहजादा येऊ द्या आखाड्यात, मग बघा आसमान दाखवतो त्याला. आहे का देर? या महानाट्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत धनंजय पाटील, बाळ शंभू म्हणून देवांश देसाई, येसुबाई म्हणून श्रुतकीर्ती सावंत, कवी कलश म्हणून तुषार नाईक नवरे यांनी भूमिका साकारली आहे. भव्य नेपथ्य, नेत्रदीपक दृश्यरचना, विद्युत रोषणाई आणि दमदार संवाद यामुळं प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. कोल्हापुरातील टेमलाईवाडीतल्या सुदर्शन कॉलनीत राहणाऱ्या शुभ्रा सचिन खाडे हिनं लहान वयातच आपल्या सुरेल आवाजानं महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलंय. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय संगीत रियालिटी शोमध्ये मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 4 या स्पर्धेत शुभ्रा खाडे हिनं विजेतेपद पटकावून कोल्हापूरच्या कलाविश्वात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. कोल्हापूरकरांनी तिच्या या यशाची दखल घेत बिंदू चौक परिसरातून तिची सवाद्य मिरवणूक काढली आहे. कोल्हापुरातील टेमलाईवाडी सुदर्शन कॉलनीत सचिन खाडे आणि जयश्री खाडे हे दाम्पत्य राहतात. त्यांची मुलगी शुभ्रा खाडे हिनं स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 4 या गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या शुभ्रा खाडे हिनं विजेतेपद पटकावलंय. 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण महानगरपालिकेच्या टेमलाईवाडी विद्यालयात घेणारी शुभ्रा
सध्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीत शिक्षण घेते आहे. शुभ्रा खाडे हिनं लहान वयातच आपल्या गायन कलेची चुणूक दाखवून कोल्हापूरच्या कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुभ्राच्या या यशाची दखल घेत कोल्हापूरकरांनी शनिवारी सायंकाळी तिची बिंदू चौक परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, जय शिवराय लेझिम मर्दानी आखाडा यांच्या लेझिमच्या ठेक्यावर आणि हलगीच्या गजरात निघालेल्या शुभ्रा खाडेच्या मिरवणुकीत नगरसेवक प्रवीण केसरकर, राहुल चिकोडे, टेमलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, प्रायव्हेट हायस्कूलचे शिक्षक संतोष गणबावले, ND पाटील, AD पाटील, DC पाटील, धनाजी रेडेकर, शीतल हिरेमठ, संगीत शिक्षक प्रल्हाद जाधव, रोहित फाटक, प्रभाकर लोखंडे आणि शुभ्रा खाडेचे वडील सचिन खाडे, आई जयश्री खाडे सहभागी झाल्या होत्या. कागल शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. झांज पथक, लेझिम, धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कागल शहरातील खर्डेकर चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी शहरात दाखल झालाय. आज या पुतळ्याचं उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. झांज पथक, लेझिम, धनगरी ढोल, घुमकं अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसंच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गैबी चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय संघटनांच्या वतीनं रूह अफजा वाटप करण्यात आलं. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही ठिकाणी नागरिकांनी पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केलं. यावेळी शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर आधारित सजीव देखावे साकारण्यात आले. सामाजिक समता, शिक्षण, प्रसार आणि बहुजन कल्याणाचा संदेश देणारे देखावे आणि पुतळ्याची रचना अत्यंत सुबक, देखणी आणि आकर्षक पद्धतीनं करण्यात आली असून त्याची भव्यता सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, नगराध्यक्षा सविता माने, अखिलेश घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, चंद्रकांत गवळी, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, प्रवीण काळबर, रणजित पाटील, दीपक मगर, राजेंद्र जाधव, अमित पिष्टे, सतीश घाडगे, अरुण गुरव, संजय चितारी, नवल बोते, असलम मुजावर, नवाज मुश्रीफ, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मातृदिन साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं स्तनदा मातांना खाऊ वाटप करून प्रसूती शुश्रूषा विभागातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आज जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मातृदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं रुग्णालयात सर्वांना खाऊचं वाटप करण्यात आलंय. तसंच प्रसूती शुश्रूषा विभागातील डॉक्टरांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी रुपाली देसाई यांनी स्तनदा मातांना मार्गदर्शन केलंय. रंजनाताई पाटील, कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले, नंदा माजगावकर, ज्ञानेश्वरी डोंगळे आदी यावेळी उपस्थित होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं कारवाई करत ऊसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या भिकाजी पाटील याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पत यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं एका शेतकऱ्यानं ऊसाच्या शेतात गांजा पिकवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगानं आज मरळी इथं जाऊन कारवाई करत ऊसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या भिकाजी पाटील याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार सत्यजित तानुगडे, वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरबी, संतोष बर्गे, अनिकेत मोरे, अशोक पवार, अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या मिनी खासबाग मैदानाची छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या तरुणांनी स्वच्छता केली आहे. तसंच या मैदानाला लोकवर्गणीतून रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या मैदानाच्या दुरुस्तीसाठी शासनानं निधी द्यावा अशी मागणी कुस्ती शौकीनांकडून करण्यात येते आहे. करवीर तालुक्यातील वाकरे हे गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मल्ल आहेत. महाराष्ट्राला अनेक दिग्गज मल्ल या गावानं दिलेत. गावात ज्योतिर्लिंग, हनुमान, चौगुले, माने, पोवार, वडाखालील तालीम अशा अनेक तालमी आहेत. पूर्वी गावात अनेक मानांकित मल्ल होते. तरीही गावात कुस्तीचं मैदान नसल्यानं अनेक अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन सरपंच स्वर्गीय बापूसाहेब गणपती पाटील, उपसरपंच स्वर्गीय तुकाराम बाबूराव पाटील आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी कुस्तीचं मैदान उभारण्यात मोलाचा वाटा दिलाय. 1980च्या दरम्यान 3 एकर जागेत मिनी खासबाग मैदान तयार करण्यात आलंय. मात्र सध्या या मैदानाची दयनीय अवस्था झाली आहे. या मैदानात जनावरांचं शेण टाकणं, मैदानातील रिकाम्या जागेवर गोवऱ्या थापणं तसंच कचरा टाकून मैदानाचं अस्तित्व अनेकांनी मिटवून टाकलं होतं. त्यानंतर गावातील तरुणांनी सामाजिक भान जपत सामाजिक उपक्रम राबवला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते SP चौगले, पैलवान बाजीराव पाटील देवरे, सचिन पाटील, कोतवाल कांबळे, संदीप पाटील, रामचंद्र पाटील, युवराज कुंभार, बापूसो सोनवणे, पंकज पाटील, बाहू सोनवणे, युवराज माने, अमर करपे, विजय पाटील, धनाजी पाटील, राम पाटील, लखन पाटील यांच्यासह गावातील अनेक तरुणांनी एकत्र येत व्यासपीठ, आखाडा आणि मैदान परिसराची स्वच्छता केली आहे. मैदानामध्ये घाण वगैरे होते आणि आमच्या गावाला कुस्तीची परंपरा आहे. शंकर तोडकर साहेब असतील, ते पैलवान होते आणि त्या पैलवान असल्यामुळे आम्हाला एक आवड वाटली, बाबा इथं घाण वगैरे आणि ते आपल्या गावची ठेवा आहे मिनी खासबाग आणि तो स्वच्छ झाला पाहिजे अशी आम्हाला कल्पना सुटली. त्यामधून आम्ही फाउंडेशनमार्फत आम्ही त्याची स्वच्छता करतो. JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कचरा उठाव करण्यात आलाय. तसंच या मैदानाला लोकवर्गणीतून रूप देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र या मैदानाच्या दुरुस्तीसाठी शासनानं निधी द्यावा अशी मागणी कुस्ती शौकीनांकडून करण्यात आली आहे. यावेळी युवक बिरंजे, KD माने, मधुकर तोडकर, शिवाजी तोडकर, पांडुरंग बिरंजे, अमर करपे, बापू पाटील, परशुराम सूर्यवंशी, पंडित कळके, विजय पाटील, संजय पाटील, तानाजी पाटील, दीपक माने, MP चौगले, पांडुरंग बिरजे, सचिन पोवार उपस्थित होते. ध्यान चळवळीचे पुरस्कर्ते श्री श्री रविशंकर यांच्या 70व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आर्ट ऑफ लिव्हिंग आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं SSC बोर्ड ते सायबर चौक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. या अभियानाला महापौर रुपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्यान चळवळीचे पुरस्कर्ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं स्वच्छ परिसर आनंदी मन या उपक्रमाअंतर्गत SSC बोर्ड ते सायबर चौक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या स्वच्छता अभियानाला महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं देखील सहकार्य लाभलंय. यामध्ये महापौर रुपाराणी निकम यांनीही सहभाग घेतला.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका डिंपल गजवाणी, धनंजय चव्हाण, करण पवार, स्मिता चव्हाण, राधिका मोरे, डॉक्टर सुरेखा बसरगे, आर्या जाधव, राहुल मोहिते, आदित्य बेटाळे, पद्मजित जाधव, प्रणव लोले आदींनी सहभाग घेतला. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नाट्यमय घडामोडीनंतर अखेर विजय थलपतींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित. विजय थलपतींनी मुख्यमंत्री होताच घेतले 3 धडाकेबाज निर्णय. 200 युनिट मोफत वीज, अंमली पदार्थ विरोधी स्पेशल टास्क फोर्स, महिला सुरक्षेसाठी विशेष दल. काँग्रेस परजीवी पक्ष, मित्रांच्याच पाठीत खंजीर खुपसतो. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. भोंदू खरात प्रकरणात आमदार रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट. या प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकलेत. मोठे मासे देखील गळाला लागल्याचं वक्तव्य. लातूर जिल्ह्यात इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल. 25 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. पोहायला गेलेल्या बहीण भावासह 4 काळाचा घाला. तलावात बुडून 4 जणांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यात घटना. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड इथून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. आई आणि मुलगा हे एकाच वेळी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. मुलग्यानं 70% तर आईनं 71% गुण मिळवलेत. यामधून शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिलंय. याबाबत आमचे राधानगरीचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी पूजा पाटील आणि त्यांचा मुलगा यश पाटील या मायलेकांबरोबर साधलेला हा संवाद. आई ही प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते. मुलांना शिक्षणाचं महत्त्व सांगते आणि त्याचं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करते. परंतु दुर्गमानवाड इथली आई शिक्षणामध्ये जवळपास 17 ते 18 वर्षाचा गॅप आणि मुलगा 10वीला गेल्यानंतर तिलासुद्धा शिकण्याची उर्मी प्राप्त झाली आणि तिनं आपल्या मुलासोबतच 10वीची परीक्षा दिली. जेमतेम 8वीपर्यंतचं शिक्षण घेतलेली आई ही लग्नानंतर घरसंसार सांभाळण्यामध्ये व्यस्त झाली आणि तिनं मुलग्यापेक्षाही 1% गुण हे अधिक मिळवलेले आहेत. आज जागतिक मदर्स डे सर्वत्र साजरा होत आहे. आपण त्या तिची प्रेरणा आणि जिद्दीविषयी जाणून घेऊ. आज जागतिक मदर्स डे आणि आज तुमचा मुलगा आणि तुमचा निकाल तुमचा आता 10वीचा जाहीर झालेला आहे. काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला? मला खूपच आनंद झाला आहे. असं म्हणजे एवढं घवघवीत यश येईल असं मला वाटलंच नव्हतं. जर ह्या पाठीमागं माझ्या मिस्टरांचा खरंच हातभार आहे. 2010पासून म्हणजे खूप भरपूर संस्थेमध्ये काम करण्यासाठी एवढ्या ग्रामीण भागात म्हणजे बाहेर जाण्यासाठी ज्यावेळी स्त्रीला हे होतं जाऊ नये असं म्हणजे खरोखर त्यावेळी आमच्या दुर्गमानवाडची कंडिशन होती. त्यावेळी 2010 साला लेबर एज्युकेशन सर्व्हिस सेंटर ही संस्थेमध्ये मला काम करण्यासाठी आणि कॅम्प्युटर क्लास घेण्यासाठी माझ्या मिस्टरांनीच मला हातभार दिला. जसं की मी सांगू शकेन ज्योतिबांच्या म्हणजे सावित्रींच्या पाठीमागे जसे ज्योतिबा होते तसे माझे मिस्टर म्हणजे माझ्या पाठीशी होते. म्हणून मी आज इथवर शिक्षण किती झालं नेमकं? त्यावेळी 9वी झालेली, 10वीला ॲडमिशन दिलेलं. खरं मी म्हणजे परीक्षा देऊ शकले नाही. आता तुम्ही मुलाबरोबरच परीक्षा द्यायचं कसं ठरवलं? मी मागल्या वर्षीच देणार होते. असं म्हणजे 16 वर्ष झाला माझा प्रयत्न चालू आहेच. पण काही कारणास्तव म्हणजे आजारी म्हणजे असल्यामुळं पण देऊ शकले नाही. मागल्या वर्षी पण मी प्रयत्न केलेला. पण सर म्हटले की मुलगा पण हे करेल, सपोर्ट करेल की तुम्हाला पण एवढा गॅप असल्यामुळे समजणार नाही काय आणि दोघांचं एकदम म्हणजे अभ्यासला वगैरे बरं पडेल असं म्हणून त्यांनी म्हटले की दोघंजण एकदम करा. आता तुम्ही लहानपणापासून मुलग्याला शैक्षणिक मार्गदर्शन करत होता.
काय वाटत आहे तुम्हाला? मला वाटतं की माझी म्हणजे काही इच्छा होती शिकण्याची, की पोलीस होण्याचीच माझी इच्छा होती. तर काही कारणास्तव झालं नाही, तर ते मी माझ्या मुलांच्यात म्हणजे माझ्या थोरल्या मुलग्यात, बारक्या मुलग्याला पण मी म्हणते की त्यानं पण आर्मीत प्रवेश करावा आणि मला जे म्हणजे मला पोलीस होता आलं नाही ते माझ्या थोरल्या मुलग्यात मी बघते. आणि म्हणजे भारत मातेसाठी समाजसेवा करणे हे माझं म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे जर ती माझ्या शाळेत जरी बघितलं तरी माझी हीच इच्छा होती की समाजसेवा पण करावी. तर आज माझ्या ह्या इकडे लहान मुलगा पण आता दररोज मी त्याला व्यायाम वगैरे करायला सांगते, तर तो पण आर्मीत जावावा. भारत मातेसाठी माझी दोन्ही मुलं म्हणजे हे करावीत असं मला खरंच वाटतं आहे. म्हणजे काय असं नाही की आज मला बोलायची इच्छा आली म्हणून मी उगाच सांगत, तर त्याला व्यायाम करायला सांगते मी. आणि दोघांना खरंच मी गावातील मुलांना पण ट्युशन क्लास घेत होते, कॅम्प्युटर क्लास घेत होते, तर त्यांनी काहीतरी करावं. आणि 10वी घेण्याचं म्हणजे माझं आता शिकण्याचं हे म्हणजे कोणतरी मला म्हटलं की 10वी नाही तर तुम्ही ट्युशन क्लास घेऊ शकणार नाही. तर आमच्या ग्रामीण भागात किंवा माझ्या या वाडी वस्त्यातल्या मुलांच्यात खूप काही असं हे आहे की करण्याचं काहीतरी, खरं क्लास नसल्यामुळं काही गोष्टी नसल्यामुळं त्यांच्यात काहीतरी कमतरता भासते. त्यामुळे नागेशराव पाटणकर शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. तर माहेर तिथं कुठलं तुमचं? माहेर माझं चापोडी आणि म्हणजे कळंकवाडी पण असं. आज आईबरोबर तू 10वीची परीक्षा दिलीस, काय वाटतंय तुला? आज मदरसाठी आहे आणि तुम्ही दोघांनी यश मिळवलं सर, काय वाटतंय तुला? चांगलं वाटते. तुझं काय स्वप्न आहे? पोलीस भरती. आईनं काय आईनं मार्गदर्शन तुला केलं काय तुनं आईला केलंस? मला मम्मी जर पाहिलं तर पत्नीला शिकवण्याची जिद्द जे ट्रक चालक म्हणून काम करतात त्यांना मुलाला आणि पत्नीला सुद्धा 10वी इयत्तेमध्ये भरती घालून परीक्षा देण्याची काय जिद्द तयार झाली त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल? त्यांची पहिले 5 शिक्षणात तर मग मला दिसतेच. आणखी कायम की असं की माझी शिकायची इच्छा, ते शिकायची इच्छा होती असं म्हणायचं त्या, परंतु मला ते काय जमलं नाही. यावेळी बोललो की आपला मुलगा पण आहे आणि मुलगीच्या सोबत आई गेल्यानंतर मुलग्याला पण बरं होईल, तिला पण सपोर्ट मिळेल, याच्यासाठी मी हा निर्णय घेतला. मुलापेक्षा 1% अधिक गुण मिळवले, काय सांगाल? ऐकून खूप छान वाटलं. सर याविषयी आता भविष्यातलं म्हणजे काय तुमचे हे भविष्यात बघू 2-3 संस्थेचे फोन म्हणजे कॉलेज वगैरे फोन आले आहेत, तुम्ही ॲडमिशन घ्या आणखी तुम्ही काय म्हणजे असं खर्चाचं काय आम्ही करतो, परंतु तसं काय अजून मी काही डिसिजन घेतलेलं नाही. सर 2 मिनटं. पतीनं सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिली. आता भविष्यात त्या 10वी उत्तीर्ण झालेल्या आहेत, पुढचं काय त्यांचं व्हिजन आहे जाणून घेऊयात. काय सांगा? काही म्हणजे आता काय मी तर काय आता पोलीस होऊ शकत नाही, माझ्या मुलांच्यात बघू शकते. बघू काय आता शेवटी ईश्वराची शिकण्याची इच्छा आहे, शेवटी देवाची ईश्वराची काही प्रार्थना आहे की हो. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं आणि आई ही फक्त मुलांना शैक्षणिक मार्गदर्शनच करत नाही तर स्वतः परीक्षा देऊनसुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवू शकते. हेच पूजा पाटील या आईनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. आजरा तालुक्यातील पेरडोली गावात धनाजी कांबळे आणि त्यांच्या पत्नी संगीता कांबळे हे दोघे सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. दरम्यान आज ते मुंबईहून एका खाजगी आराम बसनं गावी आले. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्याकडील 1,00,000 रुपयांची रोकड आणि 15 तोळे दागिने असलेली बॅग हरवली होती. या प्रकरणी कांबळे यांनी आजरा पोलिसात तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या पथकानं CCTV फुटेजच्या आधारे आजरा इथं रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत आढळलेली कांबळे यांची बॅग शोधून काढत ती कांबळे दाम्पत्याला परत केली आहे. पोलिसांच्या तत्परतेबद्दल कांबळे दाम्पत्यानं पोलिसांचं कौतुक केलंय. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या 84व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संस्थेच्या वतीनं देशभरात रामराज्य निर्माण अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्तानं करवीर नगरीत आज भव्य हिंदू एकता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. मिरजकर तिकटी इथं प्रसिद्ध व्यावसायिक जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचं पूजन करण्यात आलं. या दिंडीत 4 चाकी वाहनांची असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
यासोबतच मर्दानी खेळाचं पथक, लेझिम पथक, गदा पथक, शाहिरी पथक, बासरी पथक, वानर सेना पथक, ढोल पथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिकं दाखवणारी रणरागिणी, टाळ मृदंग घेतलेले वारकरी पथक अशा 50 प्रकारच्या विविध पथकांचा दिंडीत समावेश होता. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं आल्यावर या दिंडीची सांगता झाली. दिंडी जात असताना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून आणि पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केलं. समारोप प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे, दीपाली मातकर, अभय वर्तक आणि आरोग्य भारतीच्या अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचं स्फुल्लिंग चेतवलं गेलं. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात झाला. हा सामना पाटाकडील संघानं 2-1 गोल फरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात झालाय. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. पूर्वार्धात अवघ्या 4थ्या मिनिटाला पीटीएमच्या यशराज कांबळेच्या पासवर रोहित पवार यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली आहे. या गोल फेरीसाठी प्रॅक्टिसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना गोल नोंदवता आला नाही. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात सामन्याच्या 55व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 60व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलवडेच्या पासवर आकाश बावकर यानं गोल नोंदवत आघाडी 1 गोलनं कमी केली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना पीटीएम संघानं 2-1 गोल फरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. पीटीएम संघाकडून प्रथमेश हेरेकर, रोहित मंडलिक, रोमारिओ, ओंकार मोरे, तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघाकडून अजिंक्य नलवडे, मोमीन भाटे, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, सचिन गायकवाड, प्रदीप बेडेकर यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आखाती युद्धाचा भारतातील बांधकाम व्यवसायावर प्रतिकूल परिणाम. युद्धामुळे बांधकाम साहित्य आणि सदनिकांच्या किमतीत 10% वाढ. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या शंभू गर्जना या महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद. स्टार प्रवाह वाहिनीवरील संगीत रियालिटी शोमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या शुभ्रा खाडेची कोल्हापुरात काढण्यात आली भव्य मिरवणूक. ऊसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील मरळी इथल्या भिकाजी पाटीलला स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक. 2.5 लाखांचा 25 किलो गांजा जप्त. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबवर मात करून पाटाकडील संघानं केला उपांत्य फेरीत प्रवेश. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.